विवानला काही समजत नव्हतं तिला कसं सावरावं, कसा तिला धीर द्यावा. कोयल त्याच्यासमोर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली. तिच्या शब्दांमागचं दुःख पाहून त्याचं मनही पिळवटून गेलं. तो तिच्या पाठीवर हलकं थोपटतो आणि तिच्या कानाशी अलगद म्हणतो, कोयल, तू माझ्या आयुष्यात भेटलेली सर्वात धाडसी मुलगी आहेस. खरंच सांगतो, तू हे संकटसुद्धा पार करशील. स्वतःवर विश्वास ठेव. मी आहे तुझ्यासोबत. त्याचे शब्द तिच्यावर जादूसारखे काम करत होते. ती हळूहळू शांत झाली. खोल श्वास घेत डोळे मिटले आणि त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. तेवढ्यात त्याला मागून आवाज आला. विवान. त्याने मागे वळून पाहिलं. अभि आणि सिया आले होते. कोयलला थोडं भान आलं आणि ती मागे सरकले. सियाने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, मला माहिती आहे तू त्यांना किती प्रेम करतोस. ते लवकरच बरे होतील. डॉक्टरशी विवान आणि अभिने बोलले. डॉक्टर म्हणाले, काका आता खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. थोडा आहार आणि हलका व्यायाम पुरेल. रात्रीपर्यंत त्यांना इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये हलवतील. जर व्हायटल्स ठीक राहिले तर. त्यांच्या आवाजात दिलासा होता. विवानने हसून तिचे आभार मानले. विवानला कोयलच्या आईला संध्या काकूंना भेटायचं होतं, तिच्या राहण्याबद्दल काही निर्णय घेण्यापूर्वी. अंकिता सध्या तिच्या मामाच्या गावी होती, त्यामुळे कोयलला घरी एकटं ठेवणं योग्य नव्हतं. सियाने सांगितलं की ती आणि कोयल रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये बसतील आणि विवानला अभिसोबत जाऊन काकूंना भेटायला सांगितलं. विवान कोयलकडे पाहतो. तिने मान हलवून परवानगी दिली. विवान व्हिजिटर्स रूममध्ये गेला. त्याचे आई वडील संध्या काकूंना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. काकू, मी कोयलला आणलं आहे. काकांना तिला पाहून खूप आनंद झाला. त्यांनी हसून तिचं स्वागत केलं. असं म्हणत विवानने वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला. ते खरंच कामाला आलं. काकूंनी स्मित केला आणि दिलासा मिळाल्यासारखं वाटलं. संध्या, जर हरकत नसेल तर कोयलला माझ्या घरी पाठवशील का? अंकिता सध्या तुमच्या गावी आहे आणि माझा नवरा इथे तुमच्यासोबतच राहणार आहे. मी विवानला तिला घेऊन जाण्यास सांगते. विवानच्या आईने पहिल्यांदाच संध्या काकूंशी बोलताना थोडं अडखळत पण सौजन्याने म्हटलं. काकूंनी काही क्षण विचार केला आणि शेवटी मान्य केलं. विवानच्या आई वडिलांनी त्याला सांगितलं, विवान, तिची नीट काळजी घे. त्याने मान हलवली आणि अभिसोबत कॅन्टीनकडे परतला, थोडा उदास होऊन. त्याच्यासाठी ते काका वडिलांसारखेच होते. त्यांना त्या अवस्थेत पाहणं अजूनही मनावर परिणाम करत होतं. कॅन्टीनमध्ये आला तेव्हा कोयल त्याच्या समोर ठेवलेल्या ज्यूसकडे रिकाम्या नजरेने पाहत होती. विवान तिच्याकडे जाऊन म्हणतो, कोयल, हे पिऊन टाक. तिच्या केसांवर हात फिरवत म्हणतो. पण ती त्याच्याकडे पाणवलेल्या डोळ्यांनी पाहत म्हणाली, सर, मी घरी जाईन. तो थबकला. तिचं वागणं पूर्णपणे बदललं होतं. अभिलाही ते जाणवलं. विवानने तिला बरंच समजावलं, पण ती आता स्वतःला सावरण्याचा वेळ घेणार आहे. सियाने शांतपणे सांगितलं, तिला थोडं एकटं राहू दे. विवान, तीच स्वतःला मजबूत करेल. आपण फक्त तिच्यासोबत राहू शकतो, पण लढणं तिलाच शिकावं लागेल. अभि सियाच्या शब्दांवर नाराज दिसत होता. पण विवानने कोयलकडे पाहिलं. ती आपल्यापासून थोडं दूर उभी होती आणि त्याच्याकडे बघायचं टाळत होती. ती मला का टाळते हा विचार त्याच्या मनात घोळू लागला. तो तिच्याजवळ गेला आणि शांतपणे म्हणाला, कोयल, चल. काकूंनी ठरवलं आहे तू आमच्या घरी राहशील. आई बाबा इथेच हॉस्पिटलमध्ये थांबणार आहेत. ती विवानच्या हाताला हात लगेच ओढून घेतला आणि स्पष्ट नकार दिला. सियाने सांगितलं की ती कोयलला स्वतःच्या घरी नेईल, पण विवानने नकार दिला. त्याने ठामपणे सांगितलं, तू माझ्या घरी येणार आहेस. ती नाराज झाली, पण काही न बोलता मान्य केलं. संपूर्ण प्रवासभर ती गप्प बसली. घरी पोहोचल्यावर त्याने तिच्यासाठी गेस्ट रूम तयार केली. तिला झोपताना आराम मिळावा म्हणून त्याने नवीन ट्रॅक पॅन्ट दिली. तिने शांतपणे घेतली आणि जांभई देत म्हणाले, थकले मी. झोपून घे कोयल. शुभ रात्री. उद्या सकाळी सगळं पाहून ठरव पुढचं. असं म्हणत तो खोलीतून बाहेर पडला. तिच्या निशब्द वेदनेचा आवाज त्याच्या मनात घुमत राहिला. विवानच्या मनात एक खोल पोकळी निर्माण झाली होती. कोयल त्याच्याशी बोलणं थांबवल्यापासून. त्या शांततेने त्याच्या आयुष्यात एक वेगळाच रिकामा आवाज निर्माण केला होता. त्याचवेळी सिया त्याला फोन करत राहायची, त्याचं मन हलकं व्हावं म्हणून. विवान, मला एक प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ माहीत आहे. आपण काकांच्या रिपोर्ट्स त्यांना दाखवू आणि त्यांचा सल्ला घेऊया, सिया म्हणाली. विवानला ती कल्पना आवडली आणि त्याने तिला अपॉइंटमेंट ठरवायला सांगितलं. त्याने अभिला मेसेज करून सांगितलं की 1 आठवड्यासाठी तो ऑफिसपासून सुट्टी घेत आहे आणि व्यवसायाची काळजी अभिने घ्यावी. दुसऱ्या सकाळी तो 1 ग्लास दूध घेऊन अतिथीगृहाकडे गेला, कोयलची चौकशी करायला. पण खोलीत कोणीच नव्हतं. टेबलावर एक चिठ्ठी होती. माझी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. त्या क्षणी विवानचा राग आणि काळजी दोन्ही एकत्र उसळले.
तो तिला फोन करणारच होता, पण त्याच वेळी त्याच्या आईचा फोन आला. हॉस्पिटलात तुझ्या वडिलांना आणि मला जेवण आणून दे, ती म्हणाली. विवानने कोयलला एक मेसेज केला, तिचं ठिकाण विचारत. मेसेज डिलिव्हर आणि रीड दोन्ही झालं, पण उत्तर आलं नाही. तो स्वयंपाक करून डब्बे भरत होता आणि तिच्या प्रत्युत्तराची वाट पाहत होता. ठरवलं, आधी हॉस्पिटलला डब्बे देतो, मग थेट तिच्या घरी जाऊन बघतो. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच त्याला एक गोंधळलेली गर्दी दिसली. त्याचे वडील त्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. आईने त्याचा हात धरला आणि बाजूला नेलं. आई, काय झालं? त्याने चिंताग्रस्त स्वरात विचारलं. ते सगळे तुझ्या काकांच्या कंपनीतील गुंतवणूकदार आहेत, ती म्हणाली. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका मोठ्या प्रकल्पात पैसे गुंतवले होते. त्या प्रकल्पाला मंत्र्यांची अंतिम मान्यता लागणार होती, पण मंत्री साहेबांनी सुरुवातीला प्रकल्प नाकारला, काही उणिवा सांगून. त्यामुळे तुझ्या काकांवर खूप ताण आला होता. त्यांनी पुन्हा सुधारित प्रकल्प सादर केला आणि भेटीसाठी वेळ मागितला. काल ते मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते, पण बैठकीदरम्यानच त्यांना गंभीर हृदयविकाराचा झटका आला. मंत्री साहेबांनी प्रकल्प तात्पुरता स्थगित केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत आणि ते सगळे रागाने इथे आले आहेत. आईच्या आवाजात एक हळवी भीती होती, जी ती पुढे बोलू शकली नाही. विवानने ठामपणे सांगितलं, मी बघतो सगळं. मी जेवण आणलंय. त्याने डब्बा त्याच्या आईकडे दिला आणि सरळ त्या गर्दीकडे गेला. एका गुंतवणूकदाराने त्या वडिलांचा कॉलर पकडून पैसे मागत आरडाओरडा केला. त्या क्षणी विवानने त्याला जोरदार चापट मारली. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. त्याचे वडील थबकलेले. विवानच्या नजरेत संताप होता, पण त्यात नियंत्रणही होतं. सगळे गुंतवणूकदार मागे सरकले, त्याच्या कठोर नजरेला घाबरून. हे हॉस्पिटल आहे, इथे आवाज करायचा नाही. इथले कर्मचारी संयम गमावले तर ते तुम्हाला बाहेर फेकून देतील. जर असेच भुंकत राहिलात तर एक पैसाही मिळणार नाही. माझ्या मागे या सगळेजण. त्याच्या आदेशाने ते सगळे पार्किंगकडे गेले. तिथे विमान थांबला आणि त्यांच्याकडे बघत म्हणाला, मला माहीत आहे तुम्ही सगळे चिंतेत आहात. मी काही जादू करून सगळं एका रात्रीत सुधारू शकत नाही, पण प्रयत्न करणार आहे. हा प्रकल्प मी आता स्वतः हाताळणार आहे. मला थोडा वेळ द्या, मंत्रीकडून परवानगी मिळवण्यासाठी. त्याने त्यांच्या समोरच मंत्र्यांच्या सचिवाला फोन केला आणि भेटीचं वेळापत्रक ठरवलं. ते पाहून गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळाला. त्यांनी विवानला एका आठवड्याची मुदत दिली. किंवा पैसे परत द्यावेत किंवा प्रकल्प सुरू करावा. विवानने ती अट मान्य केली आणि सर्वजण शांतपणे निघून गेले. त्याच्या नजरेत निर्धार होता. कोयल निघून गेली होती, पण आता तो स्वतःला हरवू देणार नव्हता. श्यामच्या मनात खोल दुःख होतं, जे काही घडलं होतं. त्याचा ताणच त्या हृदयविकाराला कारणीभूत ठरला होता. हॉस्पिटलच्या बेडवर पडून असताना त्यांच्या डोळ्यासमोर त्याची पत्नी आणि मुलीचा चेहऱ्याचं दर्शन झालं. त्यांच्या भविष्याबद्दलची चिंता त्याला सतावू लागली. मला त्यांच्यासाठी पुन्हा ठीक व्हायलाच हवं, तो स्वतःशीच म्हणाला. तो त्यांच्या जुन्या आठवणींमध्ये रमला होता. तेव्हाच बाहेरून एका गुंतवणूकदाराचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला त्याला वाटलं तो शुभेच्छा द्यायला आला असेल, पण वास्तव वेगळंच होतं. तो आपल्या गुंतवणुकीचे पैसे परत मागायला आला होता. श्यामच्या मनाला यातना झाल्या, पण त्याने त्याला दोष दिला नाही. त्यांना त्यांच्या पैशांची भीती वाटतेय, ही त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, तो मनाशीच म्हणाला. पण आता त्याला अपराधी वाटू लागलं. मी सगळ्यांसाठी ओझं झालोय ही भावना त्याला खात होती. शरीर दुर्बल झालं होतं, उठणं शक्य नव्हतं आणि अचानक श्वास घेणं कठीण झालं. नर्सने त्याचा संघर्ष पाहिला आणि ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर इंजेक्शन घेऊन धावत आला, पण श्यामचं भान सुटत चाललं होतं. त्या क्षणी त्याला कोपऱ्यात उभा विवान दिसला. तोच होता त्याच्या आयुष्याचा आशेचा किरण. विवानला पाहताच त्याच्या अंगात पुन्हा एक लढण्याची ताकद आली. काका, प्रकल्प मी हाताळतोय, काळजी करू नका. मंत्र्यांची भेट ठरली आहे, विवान म्हणाला. त्या शब्दांनी श्यामच्या चेहऱ्यावर शांततेची झलक उमटली. अपराधी पण नाहीसं झालं. डॉक्टरने विवानकडे पाहत म्हटलं, तुम्ही वेळेत आलात त्यामुळे ते शांत झाले. श्यामने डोळे मिटले. हा मुलगा मोठं काहीतरी करणार. माझ्या विचारांसारखा आहे तो. त्या विचारांसह तो गाढ झोपेत गेला. गुंतवणूकदारांनी आम्हाला अक्षरशः त्रास दिला होता. विवानने ओळखलं होतं श्यामने त्यांच्या बोलण्याचं ऐकलं असावं, म्हणूनच त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. नर्सांनी त्यांना आत जाऊ दिलं नाही, पण विवान थांबला नाही. तो थेट आत गेला आणि नर्सांना बजावलं, माझ्याशी पंगा घेऊ नका. नर्स गप्प झाल्या. डॉक्टर मात्र चिडले. श्याम श्वासासाठी धडपडत होता. काचेच्या आरपार संध्याजी त्यांना पाहत होती. तिचं हृदय तुटत होतं. अचानक विवान काहीतरी बोलला आणि श्याम शांत झाला. त्यांच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. संध्या हळूच पुटपुटली, हा मुलगा माझ्या नवऱ्याचा प्राण आहे. त्याला माझ्या मुलीपेक्षा जास्त प्रेम आहे त्याच्यावर, आणि मला त्याचा अभिमान आहे. तो खरंच तिच्या दिवंगत नवरा आकाशसारखाच होता. जबाबदार, शांत आणि मनाने मोठा.
मेघा भाग्यवान आहे, ती म्हणाली. आणि मीही. अशी माणसं माझ्या आयुष्यात आहेत म्हणून. मनातल्या मनात तिने देवाला प्रार्थना केली, माझ्या नवऱ्याचं रक्षण कर. तेवढ्यात मेघाने तिचा हात धरला. संध्या, शांत हो. तू योद्धा आहेस. समस्या आली की डोकं झुकवायचं नाही. त्याचं बळ बनायचं आहेस तू, मेघा म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. संध्याने मान हलवली. तिचं लक्ष पुन्हा नवऱ्याकडे गेलं. डॉक्टर बाहेर आला आणि कठोरपणे सांगितलं, त्यांना कुठलाही ताण देऊ नका. विवानने लगेच खोलीबाहेर सुरक्षा वाढवली. तो जणू त्यांच्या कुटुंबाचाच सदस्य झाला होता. संध्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. देवा, या मुलाला सुख आणि समृद्धी दे, ती मनाशी म्हणाली. कोयल भाग्यवान आहे. तिच्यासारखी मुलगी मिळणं हेच त्याचं यश आहे. काळ पुढे सरकला आणि श्यामची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. विवान व्यवसायातील व्यवहार सांभाळत होता आणि आर्थिक तोट्यातून त्यांना बाहेर काढत होता. एकदा एका गुंतवणूकदाराकडून संध्याजींना समजलं, विवानने मंत्र्यांकडून प्रकल्पाची मंजुरी मिळवण्यासाठी स्वतःच्या पैशातून मोठी रक्कम खर्च केली होती. ती थेट त्याला विचारायला गेली. विवानने काही स्पष्टीकरण न देता तिला मिठी मारली आणि म्हणाला, काकू, कृपया हे कुणाला सांगू नका. त्याचा साधेपणा पाहून संध्याजींच्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणी तिने मनोमन निर्णय घेतला, माझी मुलगी कोयल एकदा कंपनीत स्थिर झाली की तिचं लग्न मी ह्याच मुलाशी लावणार. महिने झाले आणि त्याचा काका लवकर बरे होऊ लागले. तो ऑफिसला परत जाऊ लागल्याने विवान आनंदी झाला. प्रकल्प यशस्वी झाला आणि तो मंत्री देखील कौतुकाला भागीदार झाला. गुंतवणूकदारांनी त्या कुटुंबाला त्रास दिल्याबद्दल मनापासून माफी मागितली. विवाने त्यांच्या व्यवसायाकडे लक्ष दिलं. सिया आणि अभि देखील प्रोजेक्ट स्वतंत्रपणे नीट हाताळायला पुढे आले होते. होडपत गोष्टी मागे पडू लागल्या. विवानने ठरवलं की तो कोयलला भेटेल आणि तिला गेट परीक्षेच्या कोचिंगला पुन्हा सुरू करेल. गेल्या 3 महिन्यात त्याला तिच्याशी जास्त संवाद साधण्यास वेळ मिळाला नव्हता. तो तिला कठीण समस्यांना सोडवण्यासाठी टिप्स व मार्गदर्शक पाठवायचा. ती नेहमी त्याला फक्त ठीक असं उत्तर देत असे. विवानला त्यांच्या संबंधातील दुरावा मिटवायचा होता. तो भूतकाळाच्या घडामोडी विसरून माफी करून पुढे जाणार होता. त्याला तिचा मित्र व्हायचे होते आणि तिच्या आयुष्यात पाठराखण करायचे होते. ती त्याच्या काकांसाठी अत्यंत मौल्यवान होती आणि काकांच्या आरोग्याला लक्षात घेतल्याने विवानने त्यांचं नातं सुधारण्याचा निर्णय घेतला. तो फळांची टोपली घेऊन तिच्या घरी जाणार होता. त्या दरम्यान त्याने कोयलला आणि संदीपला तिच्या घराजवळ एकमेकांना मिठी मारताना पाहिले. तो रागाने भरून कार तात्काळ थांबवून त्यांना समोरच उभं केले. त्याने संदीपला तोंडावर थेट थप्पड दिला आणि दोघांनाही चांगल्या शब्दांमध्ये समजावून सांगितलं. कोयलच्या चेहऱ्यावर काही दंड दिसत नव्हते. तिच्या वर्तनाने त्याचा आश्चर्याचा ठिपका उडाला. परत कधीही तिच्या आयुष्यात येऊ नकोस. यावेळी तुला सोडत आहे, पण पुढच्या वेळी मी तुझे हाडं मोडून तुला तुरुंगात टाकीन, असं त्याने संदीपला धमकावून म्हटलं आणि कोयलचा हात जबरदस्तीने धरून कारमध्ये ओढून घेतलं. ती येण्यास तयार नव्हती. विवानला तिला तिथून घेऊन जावे लागले. ती दरवाजा अनलॉक करण्याचा प्रयत्न करत होती. विवानचा संयम सुटला आणि तो तिला शांत बसायला जोरात हाक मारतो. तो कारने शहराच्या कडेकडे धाव घेतो. ती छातीत हात घालून बसली होती आणि घाम सुटत होता. अचानक ब्रेक लावल्यावर ती भीतीत किंचाळली. विवान खाली उतरून तिला कार बाहेर काढतो. तू संदीपसोबत काय करत आहे? तुझ्या वडिलांचा नुकतंच मोठा स्ट्रोक आलाय आणि तू सार्वजनिक ठिकाणी त्याच्यासोबत असं सुरू ठेवतेस? तुला काही लाज वाटत नाही का? आपल्या पालकांनी तुझ्यावर काय म्हणतील? धन्य आहे की मी आलो, असं तो संतापाने उद्घोषित करत होता. तिची नाविन्य आणि काकांच्या प्रतिष्ठेबद्दल खूप काळजी वाटत होती. कोयल निर्भीडपणे म्हणाली, हे माझं आयुष्य आहे आणि माझे कुटुंब देखील. तुला काय होतं इथे हस्तक्षेप करायला? तिच्या शब्दात ठामपणा होता. विवानला भक्कम झटका बसला. तो स्तब्ध राहिला. उत्तर दे. देवा, स्वतःला काय समजतेस? मला का त्रास देतोस? तुझ्या कामात लक्ष ठेव. हे माझं काय धार्मिक प्रपंच नाही. आम्ही आता एकत्र आहोत, त्यामुळे त्याच्यासोबत वागण्याचा शहाणपणा दाखव. पुढच्या वेळी जर तू त्याला थप्पड मारलीस तर मीही त्याच्या वतीने तुला थप्पड मारायला संकोच करणार नाही, तिने त्याला धमकी म्हणून सांगितले. विवानच्या पायाखाली थरथर जाणवू लागली. काही मिनिटे दोघे शांत उभे राहिले. शेवटी कोयलला तिच्या घरी सोडले. विवान निराश होऊन घरी परतला. त्याला वाटले की त्याने योग्य भविष्यवाणी केली आहे. ती तिचे मन हरावत होती. ती सर्व नाती गमावणार होती. तो हे घडू देऊ शकत नाही असा निर्धार केला. त्याला तिचे रक्षण करावंच लागेल. त्यावेळी त्याने संदीपचे दुर्गुण उघड करण्याची एक योजना आखली. त्याला ठाऊक होतं की संदीप चांगला नाही. तो कोयलच्या भावनांसोबत खेळत होता. विवानने आपला मित्र अभिलाषाकडे मदतीसाठी फोन केला. अभिने एका मुलीला, लीनाला, संदीपला फसवण्यासाठी तयार केलं. त्यांनी ठरवलं की लवकरच संदीपचं खरं स्वरूप कोयल समोर आणून दाखवतील.
माफ कर विवान, पण मला हे करावंच लागेल, ती स्वतःशीच म्हणाली. मी तुला संदीपच्या गोष्टीत गुंतू देऊ शकत नाही. संदीपने स्वप्नालीला प्रपोज केलं होतं कारण स्वप्नालीने त्याच्याबद्दल काही प्रेम भावना दाखवल्या होत्या. स्वप्नालीने क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. संदीप आनंदात बुडाला होता, पण त्याचा तो आनंद फार काळ टिकला नाही. काही दिवसांनी स्वप्नालीने त्याला कॉलेजमध्ये दुसऱ्या एका मुलीशी बोलताना पाहिलं. ती पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. अफवा उठली की संदीप आणि ती मुलगी एकमेकांच्या प्रेमात आहेत. सुरुवातीला स्वप्नालीने या अफवेवर विश्वास ठेवला नाही, पण एक दिवस ती दोघांना जवळच्या कॉफी शॉपमध्ये एकत्र पाहून तिचा विश्वास ढळला. रागाने तिने त्या ठिकाणी गोंधळ घातला. गरम कॉफी त्या मुलीच्या कपड्यांवर ओतली. बिचारी मुलगी, ती रडतच दुकानातून बाहेर पडाली. स्वप्नालीने तिची बदनामी केली, अपमान केला. त्या मुलीला हे सहन झालं नाही. तिने कॉलेजमधून ट्रान्सफर मागून निघून गेली. स्वप्नाने संदीपवर संशय घ्यायला सुरुवात केली. त्याच्या प्रत्येक हालचालींवर ती लक्ष ठेवू लागली. इतकंच नव्हे तर त्याच्या मोबाईलमध्ये तिने ट्रॅकिंग डिव्हाइस बसवलं होतं. संदीपचा श्वास गुडमडू लागला. शेवटी त्याने त्या नात्याचं समापन केलं. स्वप्नालीने रडून रडून कॉलेजमध्ये तमाशा केला आणि सर्व दोष संदीपवर टाकले. सर्वांना तिची दया आली, पण कुणालाही तिचं चुकीचं वर्तन ठाऊक नव्हतं. संदीपला अन्यायकारक वागणूक मिळाली. त्याचे मित्रही त्याच्यापासून दूर झाले. स्वप्नालीने कोयलला देखील संदीपपासून दूर राहण्याची चेतावणी दिली होती. तो निष्ठावान मुलगा नाही असं ती म्हणाली होती, पण कोयलने तिची वचने दुर्लक्षित केली. कोयलला संदीपच्या मनस्थितीची कल्पना होती. तो तिला टाळायचा, तिच्या आयुष्यात आणखी समस्या निर्माण होऊ नये म्हणून. पण कोयलला त्याच्यावर झालेला अन्याय सहन होत नव्हता. ती त्याला मानसिक आधार द्यायचा प्रयत्न करत होती. संदीपचा आत्मविश्वास ढासळत चालला होता. त्याचबरोबर वडिलांच्या प्रकृतीनेही कोयलचा मनाचा तोड ढळला होता. महिने गेले, पण संदीप नैराश्यातून बाहेर पडू शकला नाही. एका दिवशी त्याने तिला संदेश पाठवला, आय क्विट. ती घाबरली. तिच्या मनात विचित्र विचार येऊ लागले. तो काहीतरी चुकीचं पाऊल उचलणार नाही ना? कोयलने त्याला भेटायला बोलवलं. तो आला आणि त्याने आपला सारा वेदना, आपले दुःख तिच्यासमोर मांडले. त्याचा आवाज कमकुवत झाला होता. मग त्याने तिला हलकेच मिठी मारली आणि म्हणाला, थँक्यू माय फ्रेंड. कोयलने त्याच्या पाठीवर हलकेच थाप दिली. चेहऱ्यावर सौम्य हसू होतं. त्या क्षणी तिने विवानची कार त्यांच्या जवळ थांबताना पाहिली. विवानच्या चेहऱ्यावरचा राग पाहून तिला समजलं, त्याने सगळं चुकीचं समजलं आहे. तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. विवानने थेट संदीपच्या गालावर थप्पड मारली आणि कोयल भीतीने थरथरली. विवान संतापलेला होता, पण का हे तिला उमजलेच नाही. ती घाबरली. त्याच्यासोबत जायला नकार दिला, पण त्याने तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि शहराच्या बाहेर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर संतापाने प्रश्नांचा भडीमार केला. एका क्षणी कोयलचाही ताबा सुटला. तिने त्याला थेट सांगितलं, माझ्या आयुष्यातून दूर राहा. तिला त्याच्याशी अशा रागाने बोलायचं नव्हतं, पण परिस्थितीच तशी होती. बराच काळ झाला होता ती त्याच्याशी बोलत नव्हती, फक्त त्या ठीक आहे अशा छोट्या संदेशाखेरीज. तिला त्याला त्रास द्यायचा नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिला त्याच्या प्रेयसीला असुरक्षित वाटू नये असं वाटत होतं. तिच्या डोळ्यांसमोर आधीच एक उदाहरण होतं, स्वप्नालीसारखी मुलगी. कोयलने मनाशी ठरवलं होतं, आता आणखी एका असुरक्षित मुलीला आपल्या आयुष्यात येऊन त्रास द्यायची संधी ती देणार नाही. तिला नाही हवं की एखादी मुलगी नेहमी असा विचार करत राहो, हा माझा प्रियकर विवानला माझ्यापासून दूर नेईल. ती पूर्ण थकून घरी पोहोचली. खोलीत शिरताच तिच्या आईने संतापलेल्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. दार बंद करून तिने कोयलच्या गालावर एक झणझणीत चापट दिली. पुन्हा माझा विश्वासघात करण्याची हिंमत कशी झाली तुझी? आईचा आवाज तिच्या कानात घुमला. आईच्या चापटीने कोयलचं संपूर्ण अंग थरथरून गेलं. तिच्या आईने तिला धोकेबाज म्हटलं. क्षणभर कोयलला वाटलं कदाचित विवानने आईच्या कानात काहीतरी भरलं असावं, पण तो तिचा गैरसमज होता. आईने सांगितलं, सारिका आली होती घरी. तिने मला सांगितलं की तू रस्त्यावर संदीपला मिठी मारत होतीस. मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. मी म्हणाले, माझी कोयल असं काहीच करणार नाही. तू विवानच्या जवळ होतीस आणि म्हणूनच मी तुमचं भविष्य एकत्र पाहायला लागले. तू स्वप्नालीला स्वतः सांगितलंस की तुला विवानवर क्रश आहे, पण असं म्हणत आई थांबली आणि मोबाईलवरचे फोटो तिच्यासमोर दाखवले. सत्य सांग. आईचा आवाज कठोर होता. कोयलकडे नकार देण्याचा पर्याय नव्हता. तिला मान्य करावं लागलं की तिने संदीपला मिठी मारली होती. हे ऐकताच आई तिला झापू लागली. तिच्या वागणुकीवर बोट ठेवत रागाने तिला ओरडू लागली. शेवटी तिने थेट निर्णय दिला, या सेमिस्टरच्या परीक्षेनंतर तुझं लग्न होणार आहे. या विकेंडला तुझं विवानसोबत साखरपुडा ठरणार. हे ऐकताच कोयलला भोवळ आली. ती गप्प झाली. तिने आईला विनवणी केली, एकदा तरी मला माफ कर आई, कृपा कर. पण आई ठाम होती.
तिने कोयलचं ऐकूनच घेतलं नाही. जर तू विवानशी लग्न केलं नाहीस तर मी तुझ्याशी कायमचं नातं तोडीन. तुला माहीत आहे ना मी माझ्या शब्दांची किती पक्की आहे. माझी परीक्षा घे, असं आईने कठोर शब्दात म्हटलं. कोयलच्या अंगावर शहारे आले. तिची आई नेहमी प्रेमळ आणि काळजी घेणारी होती, पण आज ती पूर्ण वेगळी वाटत होती. निरोप समारंभाच्या रात्रीनंतर आईने तिच्यासाठी काही कठोर नियम केले होते, पण कधी असं वागली नव्हती. यावेळी मात्र परिस्थिती पूर्ण बदलली होती. कोयलला जाणवलं आईला आता तिच्याबद्दल तिरस्कार वाटू लागलाय. तिचं मन वेदनेने भरून आलं. विवान बरोबर होता. ती संदीपच्या गोष्टीत गुंतू नये होती, पण ती त्याला दुःखात पाहू शकत नव्हती. तिच्या मनातल्या त्या मृदू कोपऱ्याने तिचं आयुष्यच विस्कळीत केलं होतं. दरम्यान दारावर टकटक झाली. आईने दार उघडलं तर वडील उभे होते. ते नाराज चेहऱ्याने आत आले. काय झालं? तब्येत ठीक आहे का? आईने विचारलं. ती नेहमीच कुटुंबासाठी आधारस्तंभासारखी उभी राहायची. संकटातही तिने घराचं रक्षण केलं होतं. संध्याकाळी बिनसलंय का? कोयल ठीक आहे ना? वडिलांनी विचारलं. कोयल काही बोलणार इतक्यात आईने सगळं उघड केलं. तिने मोबाईलवरील फोटो दाखवले आणि म्हणाली, ती अजूनही संदीपसोबत गुप्तपणे संबंध ठेवते. वडिलांनी दीर्घ श्वास घेतला आणि थकलेल्या चेहऱ्याने पलंगावर बसले. पहिल्यांदाच मला स्वतःवर वाईट वाटतंय कोयल. मला वाटतं मी वडील म्हणून अपयशी ठरलोय. तुला योग्य प्रकारे प्रेम देऊ शकलो नाही. कदाचित संदीपपेक्षा कमी प्रेम केलं, त्यांनी मंद आवाजात म्हटलं. त्या शब्दांनी कोयलच्या हृदयात काट्यासारख्या वेदना शिरल्या. शब्द जे माणसाला संपवू शकतात. आज त्या वाक्यांची शक्ती तिला खरी वाटू लागली. तिच्या दृष्टीने वडील आदर्श होते, पण आज त्यांनी तिला एकदाही विचारलं नाही की तिने संदीपला मिठी का मारली. मिठी म्हणजे नेहमी प्रेमाचं चिन्ह असतं का? कधी कधी ती भावनिक आधाराचं असते, आत्मविश्वास देणारी असते, पण लोक नेहमी त्याला वेगळ्या अर्थाने घेतात. त्यांच्या संशययुक्त नजरा पाहून कोयलला त्या खोलीतून पडून जायची तीव्र इच्छा झाली. वडील म्हणाले, यावेळी मी तुझ्या आईचा सल्ला ऐकणार आहे कोयल. मी विवान आणि त्याच्या कुटुंबाशी बोलतो. जर त्याने लग्नासाठी होकार दिला तर या विकेंडला तुझा साखरपुडा होईल. मला आशा आहे तू आमचा अपमान करणार नाहीस. असं म्हणून त्यांनी आईचा हात धरून खोलीतून बाहेर गेले. कोयलला आठवलं, तिने स्वप्नालीला खोटं सांगितलं होतं की तिला विवानवर क्रश आहे, आणि आता त्या एका खोट्याने तिने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. जर तिने आता सत्य सांगितलं तर स्वप्नाली पुन्हा संदीपसाठी अडचण निर्माण करेल. यावेळी तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोयलला जाणवलं सर्व काही अगदी वेळेसकट तिच्या हातातून निसटून चाललं होतं. कोयलने अप्पूला फोन करून मनमोकळं बोलायचं ठरवलं. तिची बहीण अंकिता तिच्या बाजूने उभी राहिली आणि आईवडिलांना समजावत होती की एवढ्या लहान वयात कोयलचं भविष्य बिघडवू नका. पण वडिलांनी अंकिताला या गोष्टीत हस्तक्षेप करू नकोस असं सांगितलं आणि त्यांनी विवान आणि त्याच्या कुटुंबाला घरी बोलावलं. विवानलाच ही लग्नाची कल्पना पसंत नव्हती आणि त्याने स्पष्टपणे नकार दिला. मेघा काकू, विवानची आई, त्याचं नाही ऐकून थक्क झाली. देवाचे आभार. कोयलने सुटकेचा निश्वास सोडला. तिला वाटलं आता सगळं सुरळीत होईल. ती पुन्हा कॉलेजमध्ये जाऊन शांतपणे तिचं आयुष्य जगेल. पण तसं झालं नाही. दुसऱ्याच दिवशी आईने तिच्यासाठी दुसरा मुलगा पाहायला आणला. कोयल शांतपणे पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांना कॉफी आणि नाश्ता सर्व करत होती. त्या मुलाच्या घरच्यांनी लगेच होकार दिला आणि तिच्या आई वडिलांनी रविवारीच एंगेजमेंट ठरवली. तो मुलगा मात्र कोयलच्या मागेच लागलेला. सतत तिच्या जवळ येण्याचा बहाणा शोधत होता. ती त्रासली आणि तिने ते सगळं अंकिताला सांगितलं. अंकिताने लगेच तिच्या भोवती एक भिंत उभी केली आणि त्या मुलाला निघून जायला लावलं. त्या रात्री कोयल खूप निराश झाली होती. मन हलकं करायला तिने BTSचे गाणं लावलं. अंकिता आणि परी तिच्याजवळ आल्या. थोड्याच वेळात त्यांनी समिता आणि अप्पूलाही बोलावलं. त्या दोघींनी सांगितलं त्याचं लग्नही लवकरच ठरणार आहे. ते ऐकून कोयल थोडी हसली आणि त्याच वेळी तिने पाहिलं आई दरवाजाच्या आडून तिच्या चेहऱ्यावरचं हसू शोधत होती. कोयलला माहीत होतं आई काय अनुभवतेय. ती तिच्यावर प्रेम करते, पण तिच्या भविष्याची काळजी तिला जास्त होती. त्या क्षणी कोयलने ठरवलं आईच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहण्यासाठी ती तिचं म्हणणं ऐकेल. तिने आईला आत ओढलं आणि घट्ट मिठी मारली. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माफ कर ग बाळा. तुला वाटेल आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवत नाही, पण तसं नाही. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, पण तुझ्या वयाच्या विचारांवर नाही. सॉरी, मी कठोर झाले. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. संदीपला विसरून जा. त्याच्यात हिंमत नाहीत की तो येऊन आमच्याशी बोलावा. तुझ्या बाबांनी वाट पाहिली की तो काही बोलेल, पण तो काहीच बोलला नाही. फोनही केला नाही.
आई तिच्या कानात कुजबुजली. नाही आई, त्याला माझ्याबद्दल असं काही वाटत नाही. तो काय येईल? कोयल म्हणणारच होती, पण त्याच वेळी आईला फोन आला आणि ती बोलणं ऐकू शकली नाही. राहू दे, कोयलने मनातच म्हटलं. मी सत्य सांगितलं तरी कोण विश्वास ठेवणार? ती कॉलेजला गेली आणि नेहमीसारखं वागू लागली, कुणाचं लक्ष तिच्याकडे जाऊ नये म्हणून. शनिवारी तिला तिच्या चुलत बहिणीच्या ब्युटी पार्लरला जाण्यास सांगण्यात आलं. अंकिता आणि परी तिच्यासोबत गेल्या. मेकओव्हर नंतर त्यांनी काही फोटो काढले. आई ते फोटो पाहून खूप खुश झाली. वडिलांनाही आनंद झाला, पण त्यांनी काही बोलले नाही. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ते शांत राहिले. ते ऑफिसमध्ये व्यस्त असायचे आणि सगळ्या तयारीची जबाबदारी आईवर होती. एंगेजमेंटच्या दिवशी कोयलला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. संदीपचा अपघात झाला आहे. ती जागेवरच थबकली. तिने अंकिताकडे मदतीची याचना केली. अप्पू आणि ती दोघी रुग्णालयात धावत पोहोचल्या. अप्पूने बिल भरायला गेली तर कोयल संदीपच्या शेजारी बसून रडत होती. अचानक दरवाजा जोरात उघडला. तिचे आईवडील रागाने उभे होते. त्यांच्या मागून स्वप्ना आत आली. लाज वाटत नाही का तुला असं वागायला? ती म्हणाली आणि कोयलला चापट मारायला हात उचलला. पण त्या क्षणी विवान आत आला आणि स्वप्नालीचा हात पकडला. अंकिताने विवानला मेसेज केला. कोयल आणि तिचा भाऊ अप्पू संदीपला भेटायला रुग्णालयात गेलेत. त्याचा अपघात झाला आहे. सुदैवाने तिने वेळेवर ही माहिती दिली. विवानला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. त्याने तात्काळ रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. अंकिताच्या मदतीने त्याने आधीच कोयलच्या मोबाईलमध्ये एक ट्रॅकर इन्स्टॉल केला होता आणि त्याच ट्रॅकरमुळे त्याला योग्य वेळी तिचं लोकेशन समजलं. तर बिचाऱ्या कोयलच्या आयुष्यात नियतीने काय लिहिलं आहे हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. दोन्ही व्हिडिओला खूप भरभरून प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.